तर मुंबई विजयदुर्ग रोरो जलवाहतूक बोटीला एका मालवाहतूक बोटीची धडक बसल्यानं 4 छिद्र पडलेली आहे। दुरुस्तीच्या 7 तासांनंतर बोट मुंबईला रवाना झालेली आहे। बोटीला छिद्र पडल्यानं प्रवाशांचं बुकिंग रद्द झालं होतं। मुंबई विजयदुर्ग रोरो जलवाहतूक बोट जी आहे ती 1 मार्चला सुरू झाली होती। ते मुंबई MTM जी फेरी आहे ती मात्र सुरू होताना पाहायला मिळते। आता सकाळी ज्याचं काम जे होतं ते मात्र अपघातग्रस्त ही बोट जी होती मात्र याचं काम जे ते मात्र पूर्ण झालेलं आहे आणि आता जी बोट आहे ती मात्र मुंबईच्या दिशेने मात्र रवाना होताना पाहायला मिळते। या दुसऱ्या बोटची ह्या डग बोटचा हिला धक्का लागला होता आणि बोट काही अपघातग्रस्त समुद्रामध्ये राहिले होते, विजयदुर्ग बंदरामध्ये राहिले होते आणि आता याचं काम मात्र पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आता ही बोट आहे ती मात्र मुंबईच्या दिशेने मात्र आता रवाना होताना पाहायला मिळतं। काही जे प्रवासी होते जवळपास 20 प्रवासी या बुकिंग ह्या जाणार होते, बुकिंग झालेलं होतं आणि या बोटीतून जाणार होते, त्यांना मात्र आता फटका बसलेला आहे। जे प्रवासी होते ते मात्र माघारी फिरताना पाहायला मिळेल। काही गाड्यांचं देखील बुकिंग करण्यात आलं, ते सुद्धा देखील माघारी घेऊन जायला पाहायला मिळालं। त्यामुळे मात्र याचा फटका जो आहे तो मात्र या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणावरती बसलेला पाहायला मिळते। पण आता जी बोट आहे ती मात्र मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळते। अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। तर बायोमेट्रिक यंत्रणेमुळे अंबरनाथ पालिकेच्या अर्ध्यापेक्षा जास्त कामगारांचा अर्धा पगार कट झाल्याचं समोर आलं। 15 दिवसांची हजेरी लागली नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासोबत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेत व्यथा मांडली आहे। बायोमेट्रिक स्वरूपातच म्हणजे पूर्ण पगार निघाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बघितलं असतं त्याच्यामध्ये आपण काही पंचिंग झालं नाहीये किंवा या सगळ्या टेक्निकल त्रुटी आहेत। आता नक्कीच आता आपण त्यांचा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून आपण सीओशी पण बोलणार आहे मी की ह्या महिन्याच्या पगारामध्ये आपण तात्काळ जी बाकी रजिस्टर्ड असेल म्हणजे जे मॅन्युअली मेंटेन केलेलं आहे त्यानुसार आपण पगार काढावा। पण नेक्स्ट जो मार्चचा महिन्याचा पगार असणार आहे तो नक्की त्या त्रुटी ज्या आहेत त्या समजून दुरुस्त करून त्यानुसार पगार निघेल हे त्यांना आश्वासन दिलं आहे। तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवले। बेपत्ता असलेल्या 121 अल्पवयीन मुलामुलींना शोधून कुटुंबाच्या ताब्यात दिलेला आहे। काही मुलं मुली प्रेम प्रकरणातून तर काही कुटुंबातील वादामुळे पळून गेल्याचं निष्पन्न झालेलं होतं। ऑपरेशन मुस्कान पुढेही राबवलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली। सदर मोहिमेदरम्यान आपण एकूण 22 बालक आणि 50 बालिका ज्या बेपत्ता होत्या आणि त्यांना ताब्यात घेतलं। यासोबतच सदर कालावधीमध्ये भारतीय न्याय संहिता 137(2) अन्वये जे अल्पवयीन गेले होते त्याच्यापैकी साधारणतः 16 बालक आणि 34 बालिका आपण ताब्यामध्ये घेतल्या आहेत। असं सगळं मिळून 121 अल्पवयीन मुलामुलींना आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे। सदर याच्यामध्ये मुख्यतः जो कल आहे अल्पवयीन मुलींचा तो आपलं जर बघितलं तर प्रेम प्रकरणातून गेल्याचं प्रमाण। तर SCMC कार्ड सक्तीमुळे भंडारा बस स्थानकावरती नागरिकांनी गर्दी केली आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। एसटी प्रवाशांसाठी महिलांना मिळणारी 50% भाडे सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मोफत प्रवासामध्ये NCMC कार्ड सक्तीचं केल्यानं बस स्थानकावरती गर्दी पाहायला मिळते। सर्व प्रवाशांना एक स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रवाशांना आहे तसेच जे सवलतदारी प्रवासी आपले जसे महिला आहे, अमृत ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, विद्यार्थी आहेत, या सर्व प्रवाशांना आपल्याला NCMC कार्ड आता ते तयार करून घ्यायचे आहे। या कार्डच्या अनुषंगाने हे सर्व प्रवाशांसाठी उपलब्ध आहे। तसेच सवलतीचे जे प्रवासी आपले सवलतीच्या अनुषंगाने जे प्रवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे स्मार्ट कार्ड आहे। तर भिवंडीमध्ये पाणी चोरी विरोधात 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। पालिकेच्या पथकानं एका सर्व्हिस सेंटर आणि पाणी संकलित करून विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 5.5 लाखांची पाणी चोरी उघडकीस आली आहे। तर दुसऱ्या घटनेमध्ये नारपोलीमध्ये चौथरी कंपाऊंड भागामध्ये मुनव्वर नसीम खान यांनी पाईपलाईन मधून पाणी चोरी केल्याचं उघड झालं। तर ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये अनधिकृत ऑनलाईन गेमिंगचा प्रकार समोर आलाय। आमदार निरंजन डावकरे यांनी विधान परिषदेमध्ये ऑनलाईन गेमिंग आणि केसुनीचा भांडाफोड केलेला आहे। नोकरदार वर्गाला आर्थिक लोभ दाखवून फसवत असल्याचा आरोप समाजसेवक महेश मोरे यांनी केलेला आहे।